बऱ्याच वेळेला आपल्या कानावर पडत असते, अमुक अमुकने तमुक तमुकच्या विरोधात FIR दाखल केली किंवा त्याने याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल केली म्हणजे नेमके काय, किंवा FIR म्हणजे नेमके काय, हा प्रश्न बऱ्याच सर्वसामान्य नागरिकांना पडतो व ह्या FIRचे नेमके महत्त्व आहे तरी काय. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. FIR फिर्याद म्हणजे गुन्ह्याची माहिती देणारा पहिला अधिकृत दस्तावेज, ज्याला इंग्लिशमध्ये फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच प्रथम खबरी अहवाल असे म्हटले जाते. जेव्हा एखादा दखलपात्र गुन्हा घडतो तेव्हा त्याबद्दल पोलिसांना दिली जाणारी लेखी किंवा तोंडी माहिती म्हणजे FIR. ज्याच्यासोबत हा गुन्हा घडला आहे ती पीडित व्यक्ती FIR दाखल करू शकते किंवा गुन्ह्याचा प्रत्यक्षदर्शी असलेला साक्षीदार किंवा गुन्ह्याची माहिती असलेला कोणताही नागरिक पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद देऊ शकतो. घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांच्या दप्तरी अधिकृतपणे नोंदवणे आणि त्याद्वारे कायद्यानुसार पुढील तपासाला सुरुवात करणे हा FIRचा मुख्य उद्देश असतो. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा घडलेला आहे, फिर्याद नेहमी त्या संबंधित पोलीस ठाण्यातच दिली जाते. जर ती तोंडी दिली तर पोलीस ती लिहून घेतात आणि लिहून झाल्यावर फिर्याद देणाऱ्याला ती वाचून दाखवली जाते, तसेच त्यावर त्याची सही घेतली जाते. फिर्याद नोंदवून घेतल्यानंतर त्याची एक प्रत फिर्याद नोंदवणाऱ्याला मोफत देणे हे पोलिसांना कायद्याने बंधनकारक आहे. थोडक्यात काय, फिर्याद म्हणजे कायदेशीर कारवाईचे पहिले पाऊल आहे, ज्याच्या आधारे पोलीस गुन्ह्याचा तपास सुरू करू शकतात. अशीच जनहितार्थ माहिती मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.